रावांचं असं जाणं म्हणजे स्वराज्याच्या भाळावरची अश्वत्थामी जखमच जणू. इतिहास हा मृत्यू कधीही विसरू शकणार नाही. विसरावं लागेल मोरोपंत. कारण झाल्या घटनेचं दुःख आभाळा एवढं असलं तरी राज्याभिषेक अवघ्या 3 मासांवर येऊन ठेपलाय. आणि सरसेनापती विना ते शक्य नाही. मनावर दगड ठेवून नवनियुक्ती करावीच लागेल. पण प्रतापरावांची जागा घेईल अशी नियुक्ती सोपी नाही. शिवाय राज्याभिषेकानंतरचा पहिला सरसेनापती इतिहासाच्या कायम स्मरणात राहील. आणि म्हणूनच आजवर जे शिलेदार झाले त्या साऱ्यांच्या शौर्याला साजेसाच वारसदार निवडावा लागणार. असा वारसदार ज्याच्या निधड्या छातीत भास होईल. पहिले सरसेनापती बाजी पासलकरांचा. त्याच्या नजरेत कायम इमान असेल स्वराज्यनिष्ठ कान्होजी चेध्यांचा. ज्याच्या हालचालीत चपळता असेल सरनौबत नेतोजी पालकरांसारखी. त्याची निर्णय तत्परता मात्र असावी बुलंद प्रतापरावांसारखी. याची तळपती तलवार वारसा मात्र जपेल सुभेदार तानाजी मालुसर यांचा. सरनौबत माणकोजी तोंड्यांसारखे एका घावात त्याने 2 तुकडे करावे शत्रूच्या देहाचे. आणि वेळप्रसंगी त्यांना रौद्र रूप धारण करावे. साक्षात शहाजीराजे भोसल्यांसारखे. त्याच्या दोन्ही मनगटात साक्षात वसावे पावन खिंडीत तांडव मांडणारे बाजीप्रभू देशपांडे. हौसाजी मोहिते कुठे आहेत?